बऱ्याच काळानंतर मराठी नाट्यगृहाबाहेर हाऊसफुलची पाठी झळकली. तिकिटांसाठी रांगा लागल्या आणि या सगळ्याचं श्रेय जातं वसंत कानेटकर यांना. वसंत कानेटकर हे मराठी रंगभूमीवरचे अतिशय महत्त्वाचे नाटककार. घरात फुलला पारिजात, हिमालयाची सावली, रायगडाला जेव्हा जाग येते, वेड्याचं घर उन्हात यांसारखी अनेक अजरामर नाटकं त्यांच्या लेखणीतून बाहेर पडून रंगमंचावर अवतरली. त्यांच्या लेखणीतून बाहेर पडलेल्या अशाच एका अजरामर नाटकाचं पुनरागमन नुकतंच रंगमंचावर झालं. हार्बेरियम निर्मित सुबक प्रस्तुत सूर्याची पिल्ले. आपले तीर्थरूप स्वातंत्र्य सूर्य परमपूज्य पंजाबराव तथा आबा काका कोटी भास्कर यांची 26वी पुण्यतिथी आणि तुला गवळणी ऐकायची तलफ आली आहे. त्या काळात ब्रिटिश सरकारला सुद्धा आबा काकांनी ठणकावून सांगितलेलं होतं, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. अगदी बरोबर बोललास बजरंगा. बघा पांडू अण्णा आलेच. बघा आम्ही स्वातंत्र्य सूर्यांची पिल्ला. मी आता पोलिसांना बोलवेल. ट्रेसपास गोळीबारापर्यंत मोजलं जाऊ शकते, लक्षात ठेवा. मराठी नाट्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची फौज असलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रतिमाताई कुलकर्णी यांनी अतिशय लीलया पेलली आहे. 3 अंक असलेल्या या नाटकाद्वारे पुन्हा एकदा कर्टन कॉलची प्रथा नव्याने रुजू होतीये. तू स्वातंत्र्य सूर्यांचा पुत्र शोभत नाहीस. नाही खरंय, पण फक्त मीच का म्हणून? कारण तू 1 नंबरचा भ्याड, कच खाऊ आणि अवसान घातकी आहेस. मी पहा, आबा काकांच्या तसबिरीकडे नीट पहा. अरे ह्या भाडेकरूंच्या धमकीला घाबरून हा मायक्रोफोन बंद केलास. काय वाटलं असेल रे तेव्हा आबा काकांना? बरं वाटलं म्हणतायत. माझ्या डोक्यातली एक आयडिया घेऊन मी सुरुवात केली. दिग्दर्शकांना सांगितली, त्यांनी ती उचलून धरली. निर्मात्यांना सांगितली, त्यांनी थोडीशी उचलून धरली. पण कोणाला अशी खात्री नव्हती की कशी चालतील ही नाटकं. पण माझी खात्री होती की ही जी जुनी नाटकं आहेत किंवा ह्या ज्या जुन्या कलाकृती आहेत त्या फॅन्टॅस्टिकच होत्या आणि त्या कुठल्याही काळात तुम्ही केल्यात तरीसुद्धा त्याला इतकाच उत्तम रिस्पॉन्स येईल. कारण शेवटी मराठी माणूस आहे हा कुठेतरी नॉस्टॅल्जियामध्ये, गतस्मृतींमध्ये रमणारा आहे. पांडू अण्णा, तुम्ही एकदा चांगला फायदावर घ्या बघू. घेऊ पण तू भाषण करतोयस ना. हा त्यांच्या कार्याची ज्योत. हा त्यांच्या कार्याची प्रचंड ज्योत. पुढे जाऊन हा त्यांच्या कार्याची प्रचंड ज्योत आपण. काय म्हणायचंय तुला? पेटवली पाहिजे. असा तुफान प्रतिसाद मिळाला असं खरं म्हणजे अपेक्षा नव्हती. मी अनेक वेळा जसं म्हटलं तसं की हा प्रोजेक्ट सुनीलने मला सांगितल्यानंतर ते पहिला प्रयोग होईपर्यंत अनेक वेळा मला असं वाटलं की सुनील म्हणलं की आता नाही होऊ शकत, हे आपण बंद करूया. आणि फक्त आपण एक नेहमीची जी कामाची पद्धत आहे की अतिशय मनापासून करायची कुठची गोष्ट, त्यामुळेच मी ते करत गेले. त्यामुळे हा एवढा प्रतिसाद मिळाला अशी डेफिनेटली अपेक्षा नव्हती. कन्यारत्नाशी पूर्व पक्ष केल्यानंतर माझे डोळे खाडकन उघडलेत. अरे 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 पण भानगड तरी काय झाली आहे बाबासाहेब? आपण एका प्रलयाच्या कड्यावर उभे आहोत. काहीही करून मानव जातीला वाचवलंच पाहिजे. तिच्या एवढंच ना, वाचूया की. पण त्याआधी मी म्हणते सगळ्यांनी एकदा आंघोळी उरकून टाकावी. करायला खूप मजा येते. सगळे सहकलाकार आणि सगळी टीम, सगळी भट्टी जमून आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझा स्वतःचा हा अनुभव खूपच छान आहे. एक अभिनेता म्हणून मला स्वतःला समृद्ध करणारा असा आहे. याचा अर्थ काय? इझी मादाम इझी. याचा अर्थ हा, The only ray of hope. ग्रंथ मिळाला. Yes. How fine. Thank you. ही गिरकी तुला एखाद्या माणसाला बघून मारावीशी वाटली असती तर त्याला किती धन्यता वाटली असती, हो की नाही रे? हो म्हणतोय. सगळे प्रयोग हाऊसफुल आहेत आणि मला असं वाटतं की हे खूप आशादायक चित्र आहे की चांगलं जर आपण काही लोकांना दिलं, म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही की जे चाललंय ते चांगलं नाहीये, तसं नाहीये, पण जे चांगलं आहे ते बघायला लोक नक्की गर्दी करतात. नळाचं पाणी जायची वेळ आली ना म्हणून म्हणते. वहिनी, इथे आमच्या तोंडचं पाणी पळालंय, तू नळाचं पाणी जाण्याच्या काय गोष्टी करतेस? पाणी गेल्यावर बरीक एकेकाला घागर घेऊन विहिरीवर जावं लागेल म्हणून सांगते. युगंधर थांब, एक महत्वाचा निर्णय तुलाही सांगायला हवा.
कसला निर्णय? काय हो? अहो, माझं काही नाहीये, सगळं यांचंच आहे. हा सगळा प्रकार लोकांना खूप आवडतोय की वेगळ्या प्रकारचा पुष्कर श्रोत्री ह्या नाटकातनं बघायला मिळतोय, अशी प्रतिक्रिया मिळते आणि त्यामुळे खूप उत्साह येतो, खूप आनंद मिळतो आणि अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी खांद्यावर पडली आहे ह्याचं सुद्धा भान येतं. यामुळे तुझ्या अपेक्षा काय ते सांग ना. अपेक्षा 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 माझ्या अपेक्षा तुम्हाला कळत नाही? अगं कळतात. मग मी इतक्या महत्वाच्या प्रश्नाचा उलगडा करीत गुंतलेली असताना नवऱ्याबद्दल पुन्हा पुन्हा विचारून तुम्ही का माझं डोकं खाता हो? अगं तसं- इतके क्षुद्र आणि मामूली प्रश्न तुमचे तुम्हाला नाही सोडवता येत? लोकांचा प्रतिसाद इतका मिळतोय, प्रत्येक प्रयोगाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लोक हसतात आणि आनंद मला ह्याचा विशेष वाटतो की अजूनही लोक स्क्रिप्टला दाद देतात. म्हणजे ऍक्टर्सना तर देतातच, पण वाक्यांना सुद्धा जेव्हा वावा मिळते ना तेव्हा खूप बरं वाटतं. कळलं कळलं कळलं. आता नाही विचारणार. हो, तुला फक्त सांगणार की कन्यारत्न अमुक अमुक हा तुझा नवरा, याच्याशी तुला लग्न करायचं. अहो पण तो अमुक अमुक कोण हे केव्हा सांगणार? अरे तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? ज्या पद्धतीची भाषा या नाटकामध्ये बोलली गेलेली आहे, वापरली गेलेली आहे, ती सर्वसामान्य आता सध्या आपण ती भाषा बोलत नाही, पण ती इतकी सुंदर वाटते कानांना ऐकायला की त्याच्यासाठी आणि एक विशिष्ट एकाग्रता आणि कष्ट असे दोन्ही गोष्टी हे काम करताना कराव्या लागल्या आणि आय एम रिअली एन्जॉईंग दिस. मला फार मजा आली हे करताना. आता मी काहीतरी भयंकर करेन. स्वातंत्र्य सूर्यांचं जळजळीत रक्त माझ्या हसानं. बस खरे. उठ सूट उठ सूट. बजरंगा, आपलं उपोषण अहिंसक आहे. ही खात्री आहे कुठेतरी मला मिळालेली की आता पुढची 5 नाटकं जी आहेत, म्हणजे पुढची 4 नाटकं अजून जी मला करायची आहेत, ती सुद्धा अशीच छान रिसीव्ह होतील आणि ती लोकांपर्यंत निश्चित पोहोचतील आणि मग या ज्या स्मृती आहेत त्या अजून अनेक वर्ष पुढची अनेक वर्ष लोक जतन करून ठेवतील. कानेटकरांच्या या नाटकाच्या यशानंतर मराठी नाट्यसृष्टीत एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. त्याचं फलित म्हणून अशीच छान छान नवी जुनी नाटकं आपल्या भेटीस यावी अशी अपेक्षा करूया.